भगवान जगन्नाथांचे हे रथ आज अनेक गरजू मुलांच्या शिक्षणाचा आधार ठरत आहेत आणि या प्रेरणादायी उपक्रमामागे आहेत अवघे 20 वर्षीय युवा कलाकार सुमित कुमार दास. साध्या कुटुंबातील सुमित आर्ट कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाच वर्षभर भगवान जगन्नाथांचे सुंदर रथ तयार करतात. या कामात त्यांच्या परिसरातील गरजू कुटुंबातील अनेक मुलंही सहभागी होतात. सुमित त्यांना मोफत रथ बनवायला शिकवतात. रथ विकून मिळालेल्या नफ्यातील एक हिस्सा ते या मुलांमध्ये वाटून देतात. या पैशातून कोणी आपल्या शिक्षणाची फी भरतो, कोणी पुस्तके आणि वह्या विकत घेतो, तर कोणी आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावतो. सुमित स्वतःही अनेक आर्थिक अडचणींमधून गेले आहेत, म्हणूनच या मुलांच्या संघर्षांची त्यांना खरी जाणीव आहे. लहानपणापासूनच त्यांना कलेची आवड होती, पण मार्गदर्शन करणारं कोणीच नव्हतं. 7वीत असतानापासूनच ते घरी भगवान जगन्नाथांचा रथ बनवायचा प्रयत्न करत होते, पण लोक त्यांची खिल्ली उडवायचे. कोणी म्हणायचं हा तर लगेच तुटेल, तर कोणी म्हणायचं हे काम तुझ्याकडून होणारच नाही. पण सुमित यांनी या टीकेला कधीच जुमानलं नाही. ते सातत्याने मेहनत करत राहिले, आपली कला अधिकाधिक विकसित करत गेले आणि त्याच कौशल्याच्या जोरावर ते आर्ट कॉलेजमध्ये शिक्षणही घेत आहेत. आज त्यांच्या हाताने तयार झालेले भगवान जगन्नाथांचे रथ दिल्ली, मुंबईसह देशातील अनेक शहरांमध्ये पोहोचतात. एका रथाची किंमत सुमारे 7 लाख रुपयापर्यंत असते आणि सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे आज या कमाईचा मोठा हिस्सा गरीब मुलांच्या शिक्षणावर खर्च केला जातो. ज्या लोकांनी कधी काळी सुमित यांच्या स्वप्नांची थट्टा केली होती, आज त्यांचीच मुलं सुमित यांच्याकडून रथ बनवायला शिकत आहेत. सुमित यांनी सिद्ध करून दाखवलं आहे की कौशल्याला जेव्हा समाजासाठी काही करण्याची जिद्द साथ देते, तेव्हा यश फक्त स्वतःपुरतं राहत नाही, तर अनेकांच्या भविष्याचा आधार ठरतं.